आणि असाच पवित्र शुद्ध वंश या मृत्यूलोकामध्ये होता आपेगावमध्ये। पैठणपासून 4 कोसांवर गोदावरीच्या काठी उत्तर किनाऱ्यावरती एक क्षेत्र आहे, एक गाव आहे, ज्या गावाचं नाव आपेगाव असं आहे। आणि या आपेगावमध्ये हरिहरपंत नावाचे एक सद्गृहस्थ होते, ब्राह्मण होते। गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे कुलकर्णीपणाची वृत्ती होती आणि असा हा पवित्र वंश सिद्धाने पाहिला, महात्म्याने पाहिला आणि विचार करतात की आता आपल्याला याच वंशामध्ये जन्माला यायचं आहे। आणि जे मूळ पुरुष म्हणून वर्णन केलेले आहेत असे मूळ पुरुष हे हरिहरपंत आहेत। आणि हरिहरपंत हे सद्गृहस्थ होते, देशस्थ ब्राह्मण होते। जन्मानुसार जे कर्म प्राप्त झालेलं होतं, निष्काम योगाने, निष्काम भावनेने त्या कर्माचं अव्याहतपणे पालन करत होते। आणि अशा हरिहरपंतांना 3 अपत्ये झाली। जो ज्येष्ठ होता त्याचं नाव रामचंद्रपंत असं होतं, एकाचं नाव केशवपंत होतं आणि तिसरी कन्या प्राप्ती झाली, तिचं नाव मोहनाबाई असं होतं। जे रामचंद्रपंत होते त्यांची मुंज संपन्न झाली आणि तदनंतर त्यांना वेदाध्ययन करण्यासाठी पाठवून देण्यात आले। जो द्वितीय पुत्र झालेला होता ज्याचं नाव केशवपंत असं होतं, त्याची ज्या वेळेला मुंज झाली त्यावेळेला प्रारब्ध योगानुसार, प्रारब्ध गतीनुसार 1 वर्षामध्ये केशवपंतांचा मृत्यू झाला। मोहनाबाई जी होती त्यांचा विवाह लावून देण्यात आला। आणि अशा पद्धतीनं हरिहरपंतानंतर केवळ रामचंद्रपंत राहिले। या रामचंद्रपंतांचे गोपाळपंत हे सुपुत्र त्यांना प्राप्त झाले आणि गोपाळपंतांना त्र्यंबकपंत नावाचे सुपुत्र प्राप्त झालेले आहेत। आणि अशा पद्धतीनं यांची ही वंश परंपरा पुढे विस्तारली आहे। ज्या वेळेला इतिहासाचा विचार करतात त्यावेळेला चरित्रकार असं सांगतात की या वंशावळीचे मूळ पुरुष हे हरिहरपंत आहेत। पण ज्या वेळेला आध्यात्मिकतेचा विचार करतात त्यावेळेला असं वर्णन आलेलं आहे की त्र्यंबकपंतांपासून ही परंपरा पुढे अध्यात्माच्या दिशेनं वाटचालीस आरंभ होऊन गेले। असे हे त्र्यंबकपंत ज्यांचा विवाह संपन्न झाला आणि तदनंतर त्यांना 2 पुत्र प्राप्त झाली, एकाचं नाव गोविंदपंत आणि एकाचं नाव हरिहरपंत असं होतं। त्र्यंबकपंतांची ज्या वेळेला मौंजविधी संपन्न झालेली होती, वेदाध्ययन करण्यासाठी देवगिरीच्या किल्ल्यावरती त्यांना पाठवून देण्यात आलं। संपूर्ण अध्ययन संपन्न झालं आणि तदनंतर देवगिरी किल्ल्यावरती राहणाऱ्या राजाच्या सेवेमध्ये त्र्यंबकपंतांनी आपलं संपूर्ण जीवन हे वाहून दिलेलं होतं। त्याच कालावधीमध्ये त्र्यंबकपंतांना 2 पुत्र झाले, एकाचं नाव गोविंदपंत आणि एकाचं नाव हरिहरपंत असं होतं। गोविंदपंत हे ज्येष्ठ होते, वडील होते, म्हणून त्र्यंबकपंतांनी विचार केला की गोविंदाला आपण आपल्या आईजवळ अर्थात आपेगावी ठेवू आणि जो द्वितीय पुत्र झालेला आहे ज्याचं नाव हरिहरपंत असं आहे त्याला आपण आपल्यासोबत आपण जे काम करत आहोत, जी राजाची सेवा करत आहोत त्या सेवेमध्ये याला सुद्धा रुजू करून देऊ। म्हणून गोविंदपंतांना आपेगावी ठेवलेलं आहे आणि हरिहरपंतांना आपल्या सोबत घेतलं आणि त्र्यंबकपंत हे देवगिरीच्या किल्ल्यावरती राहायला लागले। पाहता पाहता हरिहरपंत सुद्धा मोठे होत आहेत। त्या किल्ल्यावरती जो राजा राहत होता तदनंतर त्याचा पुत्र ज्या वेळेला राज्यगादीवरती विराजमान झाला त्यावेळेला त्या राजकुमाराने हरिहरपंतांना आपला सेनापती निवडला। त्र्यंबकपंतांचं तर संपूर्ण जीवन हे देशाच्या राजाच्या सेवेसाठी समर्पित झालेलं होतं। त्र्यंबकपंतांच्या जागेवर आता त्र्यंबकपंतांचा द्वितीय पुत्र हरिहरपंत हे सेनापती म्हणून नियुक्त झाले आणि आता तिथून पुढे त्यांनी राजाची सेवा करण्यासाठी आरंभ करून दिला।
आणि एक दिवस असा प्रसंग येऊन पोहोचला की देवगिरीवरती शत्रूंनी आक्रमण केलेलं आहे, प्रतिकार करायचा आहे. हरिहर पंतांपर्यंत आज्ञा येऊन पोहोचली. म्हटले आपण सेना सज्ज करा आणि अल्प कालावधीमध्ये साऱ्या शत्रूंचा नाश करा. हरिहर पंतांनी सेना सज्ज केली, युद्धभूमीवरती येऊन पोहोचलेले आहेत, युद्ध करत आहेत. अतिशय कुशलतेने, अतिशय चोखपणे आपली कामगिरी हरिहर पंतांनी पूर्ण केली. पण मनामध्ये एक निश्चय होता की जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत मृत्यूशी, तोपर्यंत शत्रूशी मी लढा देणार. आणि शत्रूंशी युद्ध करता 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 हरिहर पंतांना विजय तर प्राप्त झाला, पण युद्ध केल्याचा परिणाम हरिहरपंथ हे जखमी झाले आणि युद्धभूमीवरती हरिहरपंतांचा प्राण निघून गेला. वीरमरण हरिहरपंतांना प्राप्त झालेला. ही घटना ज्या वेळेला राजाला जाऊन कळाली त्यावेळेला राजाला सुद्धा दुःख झालं, कारण हरिहरपंतांसारखा वीर कुशल योद्धा मी गमावला. पण जसंच त्र्यंबकपंत वडिलांच्या कानावरती ज्या वेळेला ही बातमी जाऊन पोहोचली, आता मात्र त्र्यंबकपंतांना अतिशय दुःख झालं आणि विचार करायला लागले की आतापर्यंतचं मी सारं जीवन ज्यांच्यासाठी समर्पित केलं, ज्यांच्यासाठी जगलो, अंततोगत्वा माझ्या पदरामध्ये काय पडलं. तरुण असलेला माझा मुलगा हा युद्धभूमीवरती मरण पावलेला आहे आणि आज माझ्यावरती अशी वेळ येऊन पोहोचली की मला माझ्या पुत्राच्या देहाला आता अग्नी द्यायचा आहे. ही गोष्ट सहन झाली नाही, दुःख झालं आणि अंतःकरणामध्ये त्या दुःखाच्या परिणाम स्वरूपाने वैराग्य उत्पन्न झालं आणि निश्चय केला की आता आपण कोणत्याही प्रकारचं कर्म करायचं नाही, कुणाचीही सेवा करायची नाही. अर्थात सामान्य मनुष्याची तर सेवा आता मुळीच करायची नाही. आतापर्यंतचं सारं जीवन मी राजाच्या सेवेसाठी समर्पित केलं, मनुष्याच्या सेवेसाठी समर्पित केलं. अंततोगत्वा हातामध्ये दुःख आलं, उपरती प्राप्त झाली, वैराग्य उत्पन्न झालं आणि निश्चय केला की इथून पुढे आता उर्वरित राहिलेला सारा जीवनकाळ हा भगवंतांच्या सेवेसाठी समर्पित करून द्यायचा आहे आणि केवळ भगवंतांची भक्ती नामसाधना करता करता भगवत स्वरूप होऊन जायचं आहे. आणि आपेगावी परत येऊन पोहोचले त्र्यंबकपंत. मनामध्ये असलेला मानस आपल्या धर्मपत्नीला वर्णन करून सांगितला आणि तिथून पुढे त्र्यंबकपंतांनी तीर्थयात्रा आरंभ करून दिली. तीर्थयात्रा करता करता एक दिवस असा येऊन पोहोचला की त्र्यंबकपंतांना भेट झाली गोरक्षनाथांची. गोरक्षनाथांना पाहिल्याबरोबर त्र्यंबकपंतांच्या अंतःकरणामध्ये सद्गुरू म्हणून भाव उत्पन्न झाला. गोरक्षनाथांची शरणागती स्वीकारली आणि तदनंतर जी साधना गोरक्षनाथांनी दिली, जी दीक्षा दान केली, त्या दीक्षेच्या अनुसार गोविंदपंतांनी आपलं संपूर्ण जीवन हे व्यतीत केलेलं आहे. आपेगाव क्षेत्री येऊन पोहोचले, त्याच ठिकाणावरती राहून आपली परमार्थ साधना सद्गुरूंच्या मार्गदर्शनामध्ये संपन्न करत आहे. जो अनुग्रह त्र्यंबकपंतांना प्राप्त झाला, तोच अनुग्रह त्र्यंबकपंतांच्या धर्मपत्नींना सुद्धा गोरक्षनाथांनी दिला, दीक्षा दिली. आणि अशा पद्धतीनं या दोघांची सुद्धा परमार्थ साधना सुरू झालेली आहे. पाहता पाहता त्र्यंबकपंतांची आता मृत्यूची घटिका समीप येऊन पोहोचली. काहीच क्षणामध्ये, काहीच घटिकेमध्ये त्र्यंबकपंतांचं आता मृत्यू होणार हे दूरदेशी विराजमान असलेल्या गोरक्षनाथांना कळालं आणि गोरक्षनाथ त्या ठिकाणावरती येऊन पोहोचले. लक्षात आलं की आता माझ्या सतशिष्याची इहलोकीची वार्ता ही पूर्ण झालेली आहे. त्र्यंबकपंतांनी आपल्या सद्गुरूंच्या समोर हा देह ठेवला आणि गोरक्षनाथांनी अर्थात सद्गुरूंनी स्वतःच्या हाताने त्र्यंबकपंतांची आपेगाव क्षेत्रामध्ये समाधी बांधलेली आहे. अशा पद्धतीनं
या वंशावळीमध्ये जन्माला आलेले त्र्यंबक पंत की ज्यांनी नाथ संप्रदायाचा अनुग्रह घेतला आणि तिथून पुढे हा वंश, हे कुळ, हे नाथ सांप्रदायिक झालेलं आहे. आणि असे विरक्त महात्मे त्र्यंबक पंत आणि यांच्या उदरी जे जन्माला आलेले होते ज्येष्ठ, ज्यांचं नाव गोविंद पंत असं होतं. या गोविंद पंतांचा विवाह नीराबाई, ज्या पैठणच्या देवकुळेंच्या बहिणी आहेत, यांच्यासोबत लावून देण्यात आला. गोविंद पंत आणि नीराबाईंचा आता संसार, प्रपंच हा आरंभ होऊन गेलेला आहे. अनेक वर्ष होऊन गेली, परंतु गोविंद पंतांना मात्र संतती अजूनही प्राप्त झालेली नाही. चिंतामग्न आहेत, विचार करत आहेत. जो बोध आपल्या वडिलांनी दान केलेला होता की जन्मानुसार जे कर्म आपल्या वाट्याला आलेलं आहे त्या कर्माचं यथायोग्य रीतीनं पालन करत असताना मी जे काही करतो आहे ते स्वतःसाठी नाही तर ते भगवंतासाठी करतो आहे, हा भाव अंतःकरणामध्ये धारण करून गोविंद पंत आपला संपूर्ण कारभार पाहत होते, कार्य पाहत होते, कर्तव्य पूर्ण करत होते. पण मनामध्ये एक खंत होती की वय आता वाढत चाललेलं आहे, विवाह होऊन एवढी वर्ष झाले, परंतु अजून सुद्धा संतती प्राप्त झालेली नाही. आणि चरित्रकार तर असं वर्णन करतात की ज्या वेळेला गोविंद पंत हे 55 वर्षाचे झाले होते तरी सुद्धा गोविंद पंतांना अजून संतती प्राप्त झाली नाही. काय करावं विचार करतात. ज्या वेळेला भगवंतांची इच्छा होईल त्यावेळेला मला तो परमात्मा यथायोग्य समयाला संतती दान कर, पण तोपर्यंत मी काय करू. मनामध्ये संकल्प उत्पन्न झाला की मला आता गायत्री मंत्राची पुरश्चरण करायची आहे. संकल्प धारण केला. गोदावरीमध्ये उभे राहून 12 वर्ष गोविंद पंतांनी गायत्री मातेची तपश्चर्या, अनुष्ठान आरंभ करून दिलेला आहे. अनुष्ठान करता 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 12 वर्ष होऊन गेले आणि 12 वर्षानंतर साक्षात सरस्वती माता गोविंद पंतांवर प्रसन्न झाल्या आणि सगुण साकार होऊन दर्शन दिलेलं आहे. आणि गोविंद पंतांनी आपला मानस सांगितला. गोविंद पंत म्हणायला लागले, हे आई, आज तू माझ्यावरती प्रसन्न झालेली आहे, याला कारण तुझी कृपा आहे. तुझ्या कृपेनं मला सारं काही प्राप्त झालेलं आहे, पण मनामध्ये एक खंत आहे. संतती अजून प्राप्त झालेली नाही, मला संतती हवी आहे. माता म्हणायला लागल्या, गोविंद पंता, कशी संतती हवी आहे तुला. त्यावेळेला गोविंद पंतांनी सांगितलं, मला अशी संतती प्राप्त झाली पाहिजे की त्याच्या अंतःकरणामध्ये जन्मतःच वैराग्य असेल. जणू काही मूर्तिमंत वैराग्य माझ्या उदरी जन्माला आलं पाहिजे, अशी कृपा तू माझ्यावरती कर. आणि एवढंच नाही तर ज्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य असेल आणि ज्याच्या या मृत्यूलोकामध्ये जन्माला येण्याने हजारो जीवांचा उद्धार होईल असा विरक्त महात्मा माझ्या उदरी जन्माला आला पाहिजे, अशी माझ्यावरती कृपा कर, ही माझी इच्छा पूर्ण कर. त्यावेळेला सरस्वती माता म्हणायला लागल्या, म्हटले, बेटा, तू माझ्याकडे 2 वराची याचना केली, 2 गोष्टी तू माझ्याकडे मागितल्यास, पण त्यापैकी मी एक पूर्ण करू शकते. या वेळेला तुझ्या उदरी वैराग्य संपन्न पुरुष जन्माला येईल, पण तू जी दुसरी मागणी मागितलेली आहे ना, की ज्याच्या येण्याने समस्त जगताचा उद्धार होईल असा अवतारी महात्मा हा सुद्धा तुझ्या वंशामध्येच प्रगट होईल, पण कधी होईल, तुझ्या पुत्राच्या उदरी. असा एक नाही तर असे 4 विरक्त महात्मे या मृत्यूलोकामध्ये जन्माला येणार आहेत. ज्या वेळेला साक्षात सरस्वती मातेच्या मुखामधून ही गोष्ट ऐकली त्यावेळेला गोविंद पंत हे अतिशय आनंदित झालेले आहेत, प्रसन्न झालेले आहेत. चरित्रकार असं एक कारण सांगतात, हा एक प्रसंग सांगतात आणि दुसरा प्रसंग असा सांगतात
की ज्या वेळेला तीर्थयात्रा करता करता गोरक्षनाथांचे सतशिष्य गहिनीनाथ हे आपेगावमध्ये येऊन पोहोचले. नीराबाई गहिनीनाथांजवळ जाऊन पोहोचल्या. दर्शन घेतलं, नमस्कार केला. माहीत होतं की हे आमच्या कुळाचे सद्गुरू आहेत. मनामध्ये असलेला मानस सांगितला, संतती झालेली नाही, कृपा करा. त्यावेळेला गहिनीनाथांनी आपल्या झोळीमध्ये असलेली जी विभूती होती, जी राख होती, ती नीराबाईच्या हातामध्ये दिली आणि सांगितलं, म्हटली ही राख, ही विभूती पाण्यामध्ये टाका आणि प्राशन करा, तुम्हाला पुत्र होईल. अशा पद्धतीनं गयने प्रसदे निवृत्ते दातर, गयने प्रसदे निवृत्ते दातर, गयने प्रसदे निवृत्ते दातर, गयने प्रसादे निवृत्ते दातर, गयने प्रसादे ज्ञानदेव सर सोसाविले, ज्ञानदेव सर सोसाविले, हरिनामे मना हरिनामे मना आणि अशा पद्धतीनं सरस्वती मातेच्या कृपेने आणि गहिनीनाथांच्या प्रसादाच्या रूपाने गोविंदपंतांना एक पुत्र प्राप्त झाला, ज्यांचं नाव वेदमातू असं ठेवण्यात आलं. सरस्वती मातेच्या कृपेने पुत्र प्राप्त झालेला होता, जी वेदांची माता आहे अशी सरस्वती, आणि तिच्या कृपेनं पुत्र प्राप्त झाला म्हणून नाव ठेवलं वेदमातू. आणि सद्गुरूंच्या कृपेने सुद्धा प्राप्त झालेला आहे म्हणून लाडाने आईसाहेब त्यांना विठ्ठलपंत या नावाने संबोधित करत होत्या. कसे होते विठ्ठलपंत, कसं रूप होतं, कसं वैराग्य होतं, तर याचं वर्णन करताना नामदेवराय एका अभंगामध्ये म्हणतात, निवृत्ती ज्ञानज्योत बैसले या दोघे भरतार दोघे भरतार वल्लभे, बैसलिया दोघे भरतार वल्लभे, बैसलिया दोघे भरतार वल्लभे, बैसलिया वल्लभे बैसलिया उदरीच्या गर्भे सेवी ध्यान, उदरीच्या गर्भे सेवी ध्यान, उदरीच्या गर्भे सेवी ध्यान, उदरीच्या गर्भे सेवी ध्यान, भक्ती नव मास भरले पूर्ण दिवस, भक्ती नव मास भरले पूर्ण दिवस, भक्ती नव मास भरले पूर्ण दिवस, भक्ती नव मास भरले पूर्ण दिवस. गोविंदपंत आणि नीराबाईंच्या उदरी कोण जन्माला आलं? उत्तरदान करतात, आले वैराग्य डोळस मूर्तिमंत.
जणू काही साक्षात वैराग्य गोविंद पंताच्या रूपाने या मृत्यू लोकामध्ये अवताराला आलेले होते. आणि ज्या ज्या वेळेला गोविंद पंतांचं मुख गोविंद पंत विठ्ठल पंतांकडे पाहायचे त्यावेळेला अंतःकरणामध्ये प्रेमभाव उचंबळून यायचा आणि स्मरण व्हायचं की हाच पवित्र असा आत्मा आहे, विरक्त महात्मा आहे की याच्या उदरी पुढे चालून साक्षात भगवंत अवतार धारण करणार आहेत. असे हे विठ्ठलपंत बालपणापासूनच अंतःकरणामध्ये वैराग्य धारण केलेलं होतं. कारण मूर्तिमंत वैराग्य जन्माला आलेले होते. कोणत्याही गोष्टीचा मोह नाही. अंतःकरणामध्ये कोणत्याही गोष्टीची वासना इच्छा कधी उत्पन्न झालीच नाही. मौंजी बंधन पूर्ण झाल्यानंतर वेदाध्ययन करण्यासाठी विठ्ठलपंतांना आपल्या मामाच्या गावी अर्थात देवकुळेंकडे पैठणमध्ये पाठवून देण्यात आले. जन्मतःच अगाध बुद्धिमत्ता प्राप्त झालेली होती आणि त्याचा परिणाम असा झाला की अगदी काही कमी कालावधीमध्येच गोविंद पंतांनी संपूर्ण वेदांचं अध्ययन पूर्ण केलेलं आहे, शास्त्राध्ययन पूर्ण केलेलं आहे आणि सारं काही अभ्यास पूर्ण झाल्यानंतर पुन्हा विठ्ठलपंत आपल्या गावी येऊन पोहोचले, आपेगाव क्षेत्री येऊन पोहोचले. विठ्ठलपंतांना आलेलं पाहिलं. गोविंदपंत विचारतात, म्हटले विठ्ठला इतक्या लवकर कसं काय आलास? त्यावेळेला विठ्ठलपंतांनी सांगितलं, म्हटले बाबा सारं अध्ययन आता पूर्ण झालेलं आहे. गुरुजी म्हणाले की तुला शिकवण्यासाठी माझ्याकडे आता काही शेष राहिलं नाही. जे काही शिकवलेलं आहे जीवनभर त्याचा स्वाध्याय कर आणि आपल्या स्वगृही परत जा. म्हणून बाबा मी परत आलेलो आहे. गोविंद पंतांची ही बुद्धिमत्ता पाहिली, विठ्ठलपंतांची बुद्धिमत्ता पाहिली, ज्ञान पाहिलं आणि अगदी कमी कालावधीमध्येच साऱ्या गावामध्ये पंडित म्हणून विठ्ठलपंतांना मान्यता प्राप्त झालेली आहे. ज्या ज्या ठिकाणावरती विठ्ठलपंत जातील त्या त्या ठिकाणावरती विठ्ठलपंतांना आदर सत्कार मान प्राप्त व्हायला लागला. धनसंपत्ती घरामध्ये यायला लागली, धनधान्य यायला लागलं, वस्त्र कपडा लत्ता यायला लागला. साऱ्या गावामध्ये नव्हे नव्हे ज्यांना ज्यांना विठ्ठलपंत कोण आहेत हे माहीत होते त्या त्या साऱ्यांपर्यंत विठ्ठलपंतांची कीर्ती जाऊन पोहोचली आणि आता साऱ्या गावामध्ये विठ्ठलपंतांचा उदो उदो व्हायला लागला, जय जयकार व्हायला लागला. पण ज्या वेळेला विठ्ठलपंतांच्या अंतःकरणाचा विचार केला त्यावेळेला विठ्ठलपंतांना या कोणत्याही गोष्टीमध्ये रस वाटत नव्हता. जणू काही असं वाटायचं की मला कोणी ओळखूच नाही. हा आदर, हा सत्कार, हा मान, हे पद प्रतिष्ठा, धन धान्य कपडा लत्ता काहीच नको. मला विरक्त व्हायचं आहे. विरक्त होऊन अखंड भगवंतांची नामसाधना भक्ती साधना करायची आहे आणि भ्रमंती करायची आहे. आणि मनामध्ये विचार आला आता मला तीर्थयात्रा करण्यासाठी जायचं आहे. एक दिवस वडिलांजवळ येऊन पोहोचले. वडिलांना सांगितलं, म्हटले बाबा मला तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. पण गोविंदपंत म्हणायला लागले, बेटा अरे माझ्या मनामध्ये तर असा मानस होता की आता मी तुझ्यासाठी एका छान कन्येची नियुक्ती करावी, कन्येचा शोध घ्यावा आणि तिच्यासोबत तुझा विवाह लावून देऊन तुमच्या दोघांचा प्रपंच संसार पाहता पाहता इहलोकीची यात्रा संपून द्यावी असा विचार मी करत होतो. पण विठ्ठलपंतांनी सांगितलं, म्हटले जोपर्यंत तुम्ही मला तीर्थयात्रेला जाण्यासाठी परवानगी देणार नाही तोपर्यंत मी विवाह करणारच नाही. गोविंदपंतांनी नाईलाज झाला. म्हटले काही हरकत नाही, मी तुला तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी देतो, पण ज्या वेळेला तू मला वचन देशील की मी तिथून आल्यानंतर तुम्ही सांगताल त्या कन्येसोबत विवाह करेल त्याच वेळेला मी तुला परवानगी देईन. विठ्ठलपंतांनी वचनदान केलं आणि विठ्ठलपंत घराबाहेर पडले. तीर्थयात्रा करता करता द्वारकेमध्ये येऊन पोहोचले. भगवंतांचं दर्शन घेतलेलं आहे. अनेक तीर्थांचं दर्शन घेतलं, क्षेत्रांचं दर्शन घेतलं.
तीर्थयात्रा करता करता आता विठ्ठलपंत त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेण्यासाठी येऊन पोहोचले. गर्भगृहामध्ये प्रवेश केला. सांब सदाशिवांना पाहिलं, त्र्यंबकेश्वरांना पाहिलं आणि त्याच ठिकाणावरती समाधीमध्ये लीन होऊन गेले. आणि जणू काही भगवंतांनी विठ्ठलपंतांची ती चर्या पाहिली, तो भाव पाहिला, ती अवस्था पाहिली आणि त्याच वेळेला निश्चय केला की याच विठ्ठलपंतांचा ज्येष्ठ पुत्र म्हणून मला या मृत्यूलोकामध्ये अवताराला यायचं आहे. त्र्यंबकेश्वरामध्ये भगवंतांचं दर्शन घेतलं, तीर्थामध्ये स्नान केलं आणि तिथून पुढं विठ्ठलपंत विचार करतात की आता आपण आळंदी क्षेत्रावरती जाऊ, तिथून पुढे पंढरपुरामध्ये जाऊ आणि पंढरपुरावरून आपण रामेश्वरमकडे जाऊ आणि अशा पद्धतीनं आपली तीर्थयात्रा पूर्ण करू. आणि हा विचार मनामध्ये धारण केला आणि त्र्यंबकेश्वरावरून निघाले. वाटचाल करता करता आळंदी क्षेत्रामध्ये येऊन पोहोचले. इंद्रायणीमध्ये स्नान केलं, त्यानंतर सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये येऊन पोहोचले. गर्भगृहामध्ये प्रवेश केला. पाहतात समोर सिद्धेश्वर भगवंत विराजमान झालेले आहेत. गर्भगृहामध्ये पूर्णपणे अंधार आहे. एक छोटीशी समई तेवते आहे आणि त्या समईच्या प्रकाशामध्ये सिद्धेश्वर भगवंतांचं ते रूप विठ्ठलपंतांनी पाहिलं. आणि जणू काही त्याच वेळेला समाधी अवस्था पुन्हा एक वेळेला प्राप्त झाली आणि त्याच ठिकाणावरती आपले नेत्र बंद करून ध्यानावस्थेमध्ये विठ्ठलपंत विराजमान झाले. काही काळ समाधीचं सुख भोगलं, तदनंतर बाहेर आले, सिद्धेश्वराच्या पारावरती विराजमान झाले. आणि अशा पद्धतीनं मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली की काही काळ याच क्षेत्रावरती आपण निवास करू आणि मग तिथून पुढे आपली तीर्थयात्रा आरंभ करू. सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती विठ्ठलपंत उठायचे, इंद्रायणीमध्ये स्नान करायचे, तदनंतर सिद्धेश्वराचं दर्शन घ्यायचे आणि पारावरती विराजमान होऊन स्नान संध्यादी पूर्ण करता करता जो स्वाध्याय धारण केलेला होता तो स्वाध्याय करण्यासाठी विराजमान व्हायचे. असा 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. पाहता पाहता 15 दिवस होऊन गेलेले आहेत. आणि त्याच मंदिरामध्ये रोज एक सद्गृहस्थ भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी यायचे, ज्यांचं नाव सिद्धोपंत असं होतं. सिद्धोपंतांकडे 24 गावांचं कुलकर्णी पद होतं. गावामध्ये मान होता, प्रतिष्ठा होती. आणि या सिद्धोपंतांची धर्मपत्नी ज्यांचं नाव उमाबाई असं होतं. आणि या सिद्धोपंतांना भगवंतांच्या कृपेनं एक कन्या प्राप्त झालेली होती, ज्या कन्येचं नाव मीनाक्षी असं होतं. आणि गेल्या अनेक दिवसांपासून सिद्धोपंत पाहत आहेत की कुणीतरी एक तरुण या ठिकाणावरती आलेला आहे. त्याच्या चर्येकडे पाहिलं तर लक्षात येतं की विरक्त आहे. मुखमंडलावरती साधनेचं तेज आहे आणि जणू काही सिद्धेश्वरांच्या भक्तीसाठीच तो जन्माला आलेला असेल असा हा तरुण युवक या ठिकाणावरती गेल्या अनेक दिवसांपासून साधनेमध्ये रत आहे. आणि सिद्धोपंतांच्या मनामध्ये एक विचार होता की आता माझी कन्या ही उपवर झालेली आहे आणि तिच्या विवाहासाठी तिला शोभेल असा वर मला आता सापडायचा आहे. आणि तोच विचार मनामध्ये असताना एक दिवस विठ्ठलपंतांनी पाहिलं की ध्यानामध्ये विराजमान झालेले आहेत विठ्ठलपंत. ज्यावेळेला ध्यान संपन्न झालं त्यावेळेला सिद्धोपंत विठ्ठलपंतांजवळ येऊन पोहोचले. विठ्ठलपंतांना विचारलं, म्हटले आपण कोण आहात, आपलं नाव काय आहे, आपण कुठून आलेले आहात, आपलं कुळ कोणतं, आपलं गोत्र कोणतं, या साऱ्या गोष्टींची विचारपूस केली. त्यावेळेला विठ्ठलपंतांनी सारा वृत्तांत सांगितला. म्हटले माझं नाव विठ्ठलपंत असं आहे, मी आपेगावमध्ये राहतो. आपेगावमध्ये राहणाऱ्या गोविंदपंत आणि नीराबाई यांचा मी सुपुत्र आहे. आमच्याकडे गावाचं कुलकर्णी व्रत आहे.